नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर या ठिकाणी सफाईगार या पदाच्या काही जागा निघालेल्या होत्या. फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहता की दिनांक 30/4/2025 रोजी या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती. या ठिकाणी अजून महत्त्वाचं म्हणजे एकूण जागा होत्या 6. त्यानंतर पुढील 2 वर्षात रिक्त होणारी पदे 6 असे एकूण मित्रांनो या ठिकाणी 12 जागांसाठी भरती निघालेली होती. जर का तुम्ही यामध्ये अप्लाय केलेला असेल, तर त्याची आता या ठिकाणी शॉर्टलिस्ट लागलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्टलिस्ट कशी लागली आहे, त्याचप्रमाणे आता समोरील काय करावे आहे, त्याचप्रमाणे आय कार्डसुद्धा या ठिकाणी आलेले असून, तर आय कार्ड आपण कसे भरावे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर जर नवीन आले असाल, तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. मित्रांनो, तुम्ही यामध्ये ₹300 डी-डी फाडलेला होता. या ठिकाणी आता आपण जर का तुमचं शॉर्टलिस्टमध्ये नाव असेल, तर तुम्हाला समोरली प्रोसेस काय आहे? शॉर्टलिस्ट ही प्रसिद्ध झालेली असून शॉर्टलिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा तुम्हाला नागपूर डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट यांच्या वेबसाईटवर गेल्यासुद्धा तुम्हाला संपूर्ण अ, जाहिरात वगैरे त्याचप्रमाणे शॉर्टलिस्ट इत्यादी गोष्टी उपलब्ध होतील. तर तुम्हाला जर का तुमचं लिस्टमध्ये नाव असेल, तर या ठिकाणी निवड प्रक्रियामध्ये आपण पाहूया. आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूची म्हणजे शॉर्टलिस्टप्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेसमोर जावं लागेल. म्हणजे जर का तुमचं शॉर्टलिस्टमध्ये नाव असेल, तर तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी प्रात्यक्षिक परीक्षा 30 गुणाची राहणार आहे. म्हणजे 30 गुणांची तुम्हाला या ठिकाणी पेपर द्यावा लागेल. हा 15 मार्क या या ठिकाणी तुम्हाला असणे आवश्यक आहेत. म्हणजे ज्यांचे शॉर्टलिस्टमध्ये नाव असेल त्यांना या आता सर्वप्रथम त्यांनी आय कार्ड जाहीर केलेलं आहे. हे आय कार्ड तुम्ही या ठिकाणी समोर मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये आणि ते आय कार्ड कसे भरावे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. जर का तुम्ही परीक्षेमध्ये पास झाला, तर त्या ठिकाणी तुमची समोरली स्टेप राहणार आहे शारीरिक क्षमता चाचणी. या ठिकाणी 10 मार्क त्यांनी ठेवलेले आहेत शारीरिक क्षमता चाचणीमध्ये. या ठिकाणी तुमची झाडपूस चाचणी करून घेतील. पूर्ण कोर्ट तुमच्याकडून साफसूफ करून घेतील. यामध्ये तुम्हाला 10 पैकी जर का 5 मार्क मिळाले, तर तुम्ही समोरल्या स्टेपसाठी क्वालिफाय होणार आहे. समोरची स्टेप म्हणजे कोणती? तर ते वैयक्तिक मुलाखत. या ठिकाणी पहा तुम्ही वैयक्तिक मुलाखत त्यांनी ठेवलेली आहे 10 मार्काची. या 10 मार्कामध्ये तुम्हाला 5 मार्क जर का तुम्हाला मिळणे आवश्यक आहेत. 10 पैकी 5 तर तुमची निवड यादी या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे. तर म्हणजे तुम्हाला 3 स्टेपमध्ये या एक्झामचे प्रारूप दिलेले आहे. पहिले आहे 30 मार्काचे तुम्हाला पेपर द्यावा लागेल. त्यामध्ये तुम्हाला 15 मार्क पासिंग पाहिजे. दुसरी जर का तुम्हाला 15 मार्क मिळाले म्हणजे तुम्ही पास होणार आहेत. दुसरी स्टेप आहे शारीरिक क्षमता चाचणी. यामध्ये तुम्हाला झाडपूस करून घ्यायचं आहे पूर्ण कोर्ट. यामध्ये तुम्हाला 10 पैकी 5 मार्क मिळवणे आवश्यक आहेत. त्यानंतर वैयक्तिक मुलाखतमध्ये तुम्हाला 10 पैकी 5 मार्क असे एकूण तुम्हाला 3 स्टेपमध्ये अ, ही प्रोसेस निवड प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आता या ठिकाणी एकूण 50 गुण होऊन झाले. 50 गुणापैकी तुम्हाला 25 मार्क निवडसाठी असणे आवश्यक आहे. जर का तुम्हाला 25 मार्क मिळाले मिनिमम किमान, तर तुम्हाला या ठिकाणी तुमची निवड होण्याची शक्यता आहे 70%. कारण की जर का जास्ती मार्किंगवाले जर का तुम्हाला या ठिकाणी मिळाले, तर तुमचं या ठिकाणी नाव येणार नाही. म्हणजे मिनिमम 25% मार्क्स तुम्हाला असणे आवश्यक आहे शॉर्टलिस्टमध्ये येण्यासाठी. आणि जर का 25%च्या वर तुम्हाला मार्क मिळाले, तर तुमचं नाव या ठिकाणी येणार आहे. अशा प्रकारे ही निवड प्रक्रिया असून जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि समोर मी तुम्हाला शॉर्टलिस्ट दाखवणार आहे. त्याचप्रमाणे आय कार्डसुद्धा त्यांनी ऑनलाईन टाकलेलं आहे. ते आपल्याला हातानं भरायचं आहे. ते कसं भरावे हे आपण व्हिडिओमध्ये पाहूया. आणि जर का तुमच्याकडे ही PDF नसेल, तर ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनल अवेलेबल आहे. जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन करून तुम्ही ह्या गोष्टी उपलब्ध करू शकता.
तुम्ही या ठिकाणी पाहता की हे एक शॉर्ट लिस्ट यांनी लावलेली आहे. हे सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. टेलिग्रामवर जाऊन तुम्ही ही शॉर्ट लिस्ट तुमचं नाव आहे का यामध्ये चेक करू शकता किंवा त्यांच्या ऑफिशियली वेबसाईटवर गेल्यासुद्धा तुम्ही हे पी-डी-एफ डाउनलोड करू शकता. आता या ठिकाणी जो पहिला कॉलम आहे सीरियल नंबरचा, त्यानंतर दुसरा कॉलम आहे ॲप्लिकेशन नंबर आणि रोल नंबर. त्यानंतर या ठिकाणी चौथा कॉलम आहे बॅच नंबरचा आणि त्यानंतर एक्झामिनेशन डेट आणि आयडेंटिटी कार्ड आणि व्हेरिफिकेशन टेबल नंबर. त्यानंतर शेवटचा कॉलम आहे आयडेंटिटी कार्ड व्हेरिफिकेशन टाईम. हे तिन्ही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचं आहे. नोट डाउन करून ठेवायचं आहे जर का तुमचं या शॉर्टलिस्टमध्ये नाव असेल तर. कारण की या तिन्ही कॉलमचं तुम्हाला समोर आय कार्ड भरताना काम आहे. म्हणून हे जे कॉलम आहेत सर्व हे कॉलम तुमच्या ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. कारण की आय कार्ड भरताना संबंधित तारखा, त्याचप्रमाणे रोल नंबर आणि आयडेंटिफिकेशन कार्ड व्हेरिफिकेशन ह्या सर्व गोष्टी त्या रोल नंबरवर टाकायच्या आहेत. जर तुम्हाला ही शॉर्टलिस्ट वगैरे चेक करून घ्यायचं जर का तुमचं यामध्ये नाव असेल तर आणि ज्या तुमच्या नावासमोरच या ठिकाणी तारीख दिलेली आहे, त्या तारखेला तुम्हाला या ठिकाणी म्हणजे संबंधित पत्त्यावर नागपूर या ठिकाणी तुम्हाला हजर व्हायचं आहे. या तारखेला जर का तुम्ही हजर झाले नाहात, तर तुमचा या ठिकाणी अर्ज अपात्र ठरणार आहे. तुमच्या नावासमोर जे तारीख असेल आणि जो टायमिंग दिलेला असेल, त्या टायमिंगच्या 1 घंटा अगोदर तुम्हाला संबंधित पत्त्यावर हजर राहायचं आहे. हे पी-डी-एफ पद्धतशीरपणे पाहून तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी बरेच शॉर्टलिस्ट झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पाहताय की तुम्ही एकूण शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट आहेत. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 2,746 अशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शॉर्टलिस्ट त्यांनी लावलेली आहे. म्हणजे मिनिमम जवळपास सर्वच कॅन्डिडेट या ठिकाणी शॉर्टलिस्ट झालेले आहेत. परंतु काही 100 कितीतरी 34 की 100 कितीतरी मुले या ठिकाणी अनशॉर्टलिस्ट झाले आहेत. म्हणजे ते त्यांची निवड झालेली नाही आहे. ते कोणत्या कारणास्तव झालेले आहेत ते सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. ज्या मुलांचे नाव शॉर्टलिस्टमध्ये नाही आणि ते का शॉर्टलिस्ट झाले नाहीत, ते सुद्धा त्यांनी कारणसुद्धा त्यांनी टाकलेलं आहे. कोणाचं नाव चुकलेलं आहे, कोणाचं स्पेलिंग वगैरे फॉर्म भरताना चुकलेलं आहे, ते त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ती सुद्धा पी-डी-एफ त्यांच्या वेबसाईटवर दिलेली आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. तुमचं जर का शॉर्टलिस्टमध्ये नाव नसेल, तर तुम्ही अपात्र यादीमध्ये सुद्धा नाव चेक करू शकता आणि अपात्र का झाले, हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. समजा अशा प्रकारे ही शॉर्टलिस्ट असून या शॉर्टलिस्ट संबंधित काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. तर मित्रांनो आता आपण एक महत्त्वाची अपडेट पाहूया या ठिकाणी आय कार्ड कसे भरावे. सो मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहता की हे ॲडमिशन किंवा प्रवेशपत्र आहे. यांनी दिलेलं आहे की सफाईगार पदाकरिता निवड प्रक्रिया 2025 प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षेकरता हे ॲडमिट कार्ड दिलेलं असून हे ॲडमिट कार्ड तुम्हाला वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा उपलब्ध आहे. आता हे भरायचं कसं? या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला परीक्षार्थ्याचे नाव या ठिकाणी तुमचं जे नाव असेल आधार कार्डप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी नाव लिहायचं आहे मराठीमध्ये. फॉर एक्झाम्पल जे तुमचं नाव असेल, तुमचं स्वतःचे नाव, वडिलाचे नाव आणि आडनाव अशा प्रकारे या ठिकाणी तुमचं पहिल्या कॉलममध्ये तुमचं नाव तुम्हाला पेनानेच लिहायचं आहे. तुम्ही हा अर्ज उमेदवाराने प्रवेशपत्रातील संपूर्ण माहिती स्वहस्ताक्षराने किंवा टंकलिखित अचूक भरावी व प्रवेशपत्राच्या 2 प्रती सोबत आणाव्या. म्हणजे मित्रांनो हे जे ॲडमिट कार्ड आहे, आपण त्याला प्रवेशपत्र म्हणतो. हे तुम्ही स्वतःच्या अक्षराने किंवा टंकलिखित म्हणजे टायपिंग करून सुद्धा तुम्ही हे भरू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. परंतु तुम्हाला या ठिकाणी 2 प्रती सोबत न्यायच्या आहेत. म्हणजे 1 प्रत आणि 2 प्रत अशा 2 प्रतीमध्ये हे आय कार्ड तुम्हाला न्यायचं आहे. त्यानंतर समोरचा कॉलम आहे लिंग. जे मेल, फिमेल जे लिंग असेल ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर 3 नंबरचा कॉलम आहे आसन क्रमांक. आता आसन क्रमांक जी मी तुम्हाला पी-डी-एफ सांगितली, त्या पी-डी-एफमध्ये तुमच्या नावासमोरचा जो आसन क्रमांक किंवा सीरियल नंबर ज्याप्रमाणे असेल, सीरियल नंबर म्हटल्यापेक्षा तुमच्या नावासमोर जो रोल नंबर असेल तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी जे इकडे दाखवलेले आहे स्क्रीनशॉट म्हणून एक दाखवत आहे.
अशा प्रकारे तुमच्या नावासमोरील रोल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. या ठिकाणी रोल नंबर टाकताना केअरफुली रोल नंबर टाकायचा आहे. ॲप्लिकेशन नंबर किंवा रोल नंबर तुमचा एकच राहणार आहे. यामध्ये कन्फ्यूज राहायचं नाही. त्यानंतर समोरची स्टेप आहे आपला बॅच नंबर. बॅच नंबर किंवा बॅच क्रमांक मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाहता की स्क्रीनवर या ठिकाणी तुमचा तो बॅच नंबर टाकायचा आहे. बॅच नंबर अचूक टाकावा, चुकू द्यायचं नाही. एकदम साधा आणि सिंपल फॉर्म आहे. काही अडचण असेल तशी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कळवायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी समोरची स्टेप आहे दिनांक आणि वेळ. दिनांक आणि वेळ तुमच्या नावासमोरील जे दिनांक आणि वेळ असेल तेच या ठिकाणी टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी महिना त्यांनी दिलेला आहे, वर्ष या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला फक्त दिनांक टाकायचे आहे. तुमची एक्झाम कोण्या तारखेला आहे तर. त्याचप्रमाणे वेळ हा सर्वांचा कॉमन आहे 7:30ला. म्हणजे वेळेमध्ये काहीही बदल होणार नाही. तर तुमच्या नावासमोरची जे दिनांक असेल तेच फक्त या ठिकाणी टाकायचं आहे. बाकी महिना वगैरे ऑटोमॅटिक त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर समोरली स्टेप आहे की परीक्षेचे प्रात्यक्षिक परीक्षेचे ठिकाण. तर या ठिकाणी तुम्हाला या संबंधित पत्त्यावर जायचं आहे. जिल्हा न्यायालय, न्याय मंदिर इमारत, सिव्हिल लाईन, नागपूर. या ठिकाणी तुम्हाला हे 2 प्रतीमध्ये आय कार्ड घेऊन जायचं आहे. सोबत तुम्हाला एखादं ओळखपत्र घेऊन घेऊन जाऊ शकता. परंतु तुम्हाला डॉक्युमेंट या ठिकाणी न्यायची गरज नाही. म्हणजे डॉक्युमेंट पाहिजे काय तर हे आपण समोर वाचूया कारण की भरपूर सूचना दिलेल्या आहेत. सूचनेमध्ये जर का डॉक्युमेंटचा उल्लेख केलेला असेल तर तुम्हाला मी सांगणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू पहा. जेणेकरून कुठल्याही प्रकारे तुमची मिस्टेक व्हायला नको. आता या ठिकाणी एक अलीकडे काढलेला फोटो, पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला या ठिकाणी चिटकवायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी फोटो चिटकवल्यावर तुम्हाला खाली स्वाक्षरी मारून घ्यायची आहे. फोटो आणि स्वाक्षरी चिटकवल्यावर तुमचं या ठिकाणी आय कार्ड हे पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. मित्रांनो आता या ठिकाणी आपण थोडक्यात सूचना वाचूया की सूचना यांनी काय सांगितले आहे. या ठिकाणी नंबर 1 ची सूचना आहे. प्रात्यक्षिक परीक्षेचा कालावधी हा 45 मिनिटाचा राहील. म्हणजे मित्रांनो तुमचं जे एक्झाम टाईम आहे हा 45 मिनिटाचा राहणार आहे. म्हणजे पाऊण घंटा तुम्हाला वेळ मिळणार आहे. भरपूर वेळ आहे. पद्धतशीरपणे शांत डोक्याने तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. जास्तीत जास्त मार्क मिळावे हे तुम्हाला या ठिकाणी कोशिश करायची आहे. कारण की जेव्हा तुमची मार्किंग असणार तुमचं सिलेक्शन होण्याचं चान्सेस जास्त राहणार आहेत. त्यानंतर समोरचा मुद्दा आहे सदर परीक्षा ही 30 गुणांची राहणार आहे. म्हणजे 30 मार्काची या ठिकाणी तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल जे मी सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर 3 नंबरचा मुद्दा आहे उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी उपरोक्त प्रवेशपत्राच्या 2 प्रती संपूर्ण माहिती भरून आणणे आवश्यक आहे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी आय कार्ड हे सोबतच भरून न्यायचं आहे. तिथं गेल्यावर तुम्ही झामझाम किंवा भरून घ्यायचं नाही. त्यांनी अगोदरच सांगितलेलं आहे की प्रवेशपत्र हे भरून आणणे आवश्यक आहे. त्यानंतर समोरचा मित्रांनो 8वा नंबरचा मुद्दा आहे परीक्षेस येतेवेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासह आधार कार्ड किंवा पारपत्र म्हणजे पासपोर्ट, वाहन चालनाचा परवाना, ड्रायव्हिंग लायसन, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड यापैकी कोणतेही एक ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. उपरोक्त ओळखपत्र पुरावा पडताळणी टेबलवर दाखवावा. म्हणजे मित्रांनो तुम्हाला जेही तुम्ही सोबत नेसाल ओळखपत्र म्हणून फॉर एक्झाम्पल पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन आणि आधार कार्ड यापैकी एक तुम्हाला सोबत न्यायचं आहे आणि त्याची झेरॉक्स तुम्हाला सोबत न्यायची आहे. म्हणजे ओरिजिनल आणि झेरॉक्स दोन्ही सोबत न्यायचं आहे. त्यानंतर 5 नंबरचा मुद्दा आहे उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी हजेरी पटावरील नोंदणी काळजीपूर्वक वाचून शेवटच्या रकान्यात संपूर्ण स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. त्यानंतर 6 नंबरचा मुद्दा आहे परीक्षेस प्रवेश दिला म्हणून कार्यालयाने उमेदवाराची स्वीकारली असा अर्थ होत नाही. कोणत्याही टप्प्यावर अपात्र असल्यास आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. त्यानंतर समोरचा मुद्दा आहे 7 नंबरचा परीक्षेसंदर्भातील सफाईगार पदाची जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करावे. त्यानंतर 8 नंबरचा मुद्दा आहे उमेदवारांना प्रात्यक्षिक परीक्षेच्या ठिकाणी भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल किंवा इतर
इलेक्ट्रॉनिक साहित्य आणण्याची मनाई आहे. म्हणजे तुम्हाला सोबत कुठल्याही प्रकारे मोबाईल वगैरे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू न्यायची गरज नाही. तुम्ही जर का ते सोबत नेलं असेल तर तुम्हाला साईडनं बॅगमध्ये ठेवून द्यावे लागेल. त्यानंतर समोरचा मुद्दा आहे 9 नंबरचा. उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर त्यांचे नावासमोरील दर्शवलेल्या दिनांकासह सकाळी 7:30 वाजता न चुकता हजर राहावे. म्हणजे त्यांना मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 7:30 ला तुमच्या नावासमोर जे दिनांक दिलेले असेल, त्या तारखेला फक्त तुम्हाला हजर राहायचं आहे. अदर तारखेला तुम्ही हजर राहू नका. त्यानंतर जे उमेदवार वेळेवर नंतर येईल किंवा येतील त्यांना सदरहून परीक्षेकरिता प्रवेश दिला जाणार नाही. याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर का अदर डेटवर गेले किंवा उशिरा गेले, तर तुम्हाला ते घेणार नाहीत आणि त्या कारणानं तुम्हाला वेळेवर आणि संबंधित तारखेवरच जावं लागेल. त्यानंतर 10 नंबरचा मुद्दा आहे सदरहून परीक्षेच्या वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबतीत माहिती जिल्हा व सत्र न्यायालय नागपूरचे संकेतस्थळावर व सूचना फलकावर प्रकाशित करण्यात येईल. करिता उमेदवारांनी जिल्हा व सत्र न्यायालय नागपूरचे संकेतस्थळावर व सूचना फलक नियमित तपासित राहावे. म्हणजे मित्रांनो, जर का परीक्षेमध्ये काही बदल वगैरे काही टायमिंग वगैरे चेंजेस झाले तर त्यांना ते त्यांच्या संकेतस्थळावर तसे कळवण्यात येतील. अशा प्रकारची ही 10 नंबरची सूचना आहे. त्यानंतर 11 नंबरची सूचना आहे की पहिला हूटर भोंगा वाजल्यानंतर परीक्षा सुरू होईल व दुसरा हूटर भोंगा वाजल्यानंतर परीक्षा संपेल. परीक्षा संपल्यानंतर उमेदवारांनी संबंधित परीक्षांची परवानगी घेऊन जिल्हा व सत्र न्यायालयाचा परिसर सोडून जावे. म्हणजे मित्रांनो, जेव्हा परीक्षा सुरू होणार आहे त्यावेळेस पहिला भोंगा वाजेल. त्यानंतर जेव्हा परीक्षा एंड होईल, संपीन, त्यावेळेस दुसरा भोंगा वाजेल. अशा प्रकारे दोन्ही भोंगे वाजल्यावर पेपर संपल्यावर तुम्हाला जे आपले परीक्षक आहेत त्यांना विचारून तुम्हाला परिसर सोडावा लागेल. अशा प्रकारची ही सूचना आहे. त्यानंतर 12 नंबरचा मुद्दा आहे उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी ओळखपत्र व प्रवेशपत्र वगळता इतर साहित्य आणू नये. जर आणल्यास त्यांची जबाबदारी उमेदवाराची राहील. म्हणजे मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कुठल्याही प्रकारे डॉक्युमेंट्स वगैरे न्यायचे नाही आहेत. फक्त ओळखपत्र म्हणजे न्यायचे आहेत 2 तुम्हाला. त्यानंतर एक ओळखपत्राची झेरॉक्स लिहायची आहे, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे जे असेल ते, आणि एक ओरिजिनल सोबत न्यायचं आहे. म्हणजे डॉक्युमेंट्स वगैरे कुठलेही न्यायचे नाहीत. त्यानंतर वरील सूचनांव्यतिरिक्त परीक्षेच्या वेळेस देण्यात येईल. मित्रांनो, अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली असून जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे तुम्हाला या कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. तुमचा जो रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर अशाच प्रकारची अपडेट आणि सोबतच ऑफलाईन किंवा ऑनलाईन फॉर्म कसे भरावे या गोष्टी उपलब्ध असतात. जर का तुम्ही या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.